चहाला वेळ नसला तरी चालेल, पण वेळेला चहा हवाच ही ग्रीड तर सर्वांनी ऐकलीच असेल. तर नमस्कार मित्रांनो, आज उटीमधील दिवस दुसरा आणि आपण आलेलो आहोत टी गार्डनला भेट देण्यासाठी. तर मित्रांनो, हे टी गार्डन आमच्या हॉटेलपासून 2 किलोमीटर अंतरावरती होते. तर मी एक सजेस्ट करेल सर्वांसाठी की तुम्ही पण हॉटेल असं मिड पॉईंटला घ्या, जेणेकरून तुम्हाला सगळे पॉईंट विजिट करायला इझी पडेल. तर मित्रांनो, टी गार्डनसाठी पर पर्सन 20 रुपये तिकीट होते. तर आम्ही 2 लोकांचे तिकीट्स याने 40 रुपये काढले आणि आम्ही एंट्री केली आतमध्ये. तर हा तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता, खूप भारी. लहानपणापासून फक्त चहा प्यायचा माहीत होता, पण तो कसा तयार होतो हे अद्याप मला माहीत नव्हतं. इथे आलो वरती माझ्या सगळ्या क्वेश्चनचं सोल्युशन भेटलं. तर मित्रांनो, हे बघा टी गार्डन. टी गार्डन हे मुख्यतः डोंगरावरती असते आणि ह्या शेतीला पायऱ्या पायऱ्याची शेती देखील म्हणली जाते. तर मित्रांनो, तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो की चहा कसा तयार होतो, त्याच्या आम्ही फॅक्टरीला व्हिजिट पण देणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही हा कॉस्ट्यूम बघा. आम्ही 200 रुपये पे करून रेंटवरती घेतला होता 15-20 मिनिटासाठी. तर त्यांनी आम्हाला त्या कॉस्ट्यूमसोबत एक फोटोकॉपी पण दिली, जे की टी गार्डनमध्ये काढलेला होता. जर मित्रांनो तुम्ही उटी ट्रिप प्लॅन करत असेल तर तुम्ही नक्की विजिट करा या टी गार्डनला. खूप छान असं आहे बघण्यासाठी. तर मित्रांनो, आमचं टी गार्डन विजिट करून झालं. तर मित्रांनो, आम्ही इथे आलो चहाच्या शॉपला. तर तुम्ही इथून चहा वगैरे घेऊ शकता आणि पॅकेट्स पण इथे अवेलेबल होते, जेणेकरून तुम्ही ते बाय करून घरी घेऊन जाऊ शकता. आणि आम्ही काही गोष्टी इथले टी फ्लेवर्स टेस्ट केले. त्यातलंच म्हणजे चॉकलेट टी हा खूप छान होता. नम्रताने आणि मी घेतला आणि निघालो आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.